मेदूवडा तयार करताना तुमचं बॅटर हे कशा पद्धतीचं असावं जेणेकरून तुमच्या मेदूवड्याला अशा पद्धतीचा परफेक्ट शेप येईल. प्रत्येक मेदूवडा तुमचा हा एकसारख्या आकाराचा आणि परफेक्ट तयार होणार आहे. त्याचबरोबर मेदूवडा बाहेरून क्रिस्पी आणि आतून जाळीदार होण्यासाठीच्या सर्व टिप्स मी तुम्हाला आज या रेसिपीमध्ये सांगितलेल्या आहे. त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये तुमचा मेदूवडा देखील अशा पद्धतीचा छान असा तयार होणार आहे याची मला खात्री आहे. तुम्ही पाहू शकाल आतून खूप सारा जाळीदार आपला हा मेदूवडा तयार झालेला आहे. हे पहा. त्याचबरोबर तेलामध्ये सोडण्याची एक वेगळी पद्धत मी तुम्हाला आज या रेसिपीमध्ये सांगितलेली आहे जेणेकरून तुम्हाला मेदूवडा तयार करणं अतिशय सोपं होणार आहे. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण खूप साऱ्या टिप्स जाणून घेऊन मेदूवडा कसा तयार करायचा ते पाहणार आहोत. त्यासाठी आपण 1 वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे. 1 वाटी उडीद डाळ घेतलेली आहे. या 1 वाटी उडीद डाळीमध्ये तुमचे 25 ते 30 लहान साईजचे मेदूवडे तयार होणार. डाळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्यानंतर आपण कोमट पाणी टाकून ही व्यवस्थित अशी 5 ते 6 तास भिजत ठेवलेली आहे. तुमच्याकडे जर वेळ कमी असेल तर तुम्ही ही 3 ते 4 तास देखील भिजू शकता, परंतु जास्तीत जास्त भिजवली की तुमचे मेदूवडे छान असे तयार होतात. 5 ते 6 तास झालेले आहे. त्या डाळीतील सर्व पाणी आपण काढून घेतलेलं आहे. ते पाणी तुम्हाला फेकून द्यायचं नाही, ते तसंच ठेवायचं आहे. आता आपण पाणी न टाकता छान अशी ही डाळ वाटून घेतलेली आहे. अगदीच आवश्यकता वाटल्यास तुम्ही ते डाळीमधले काढून ठेवलेलं पाणी 1 ते 2 चमचे पाणी तुम्ही डाळ वाटताना वापरू शकता, परंतु शक्यतो डाळ वाटण्यासाठी पाण्याचा वापर करूच नका. अगदी स्मूथ अशी पेस्ट करून घेतलेली आहे. मिक्सर चालू बंद करीत छान अशी वाटून घेतलेली आहे. यामध्ये आपण 1 चमचा मीठ आणि जिरं टाकलेलं आहे. याशिवाय तुम्ही हिरवी मिरची, अद्रक वगैरे देखील वापरू शकता. आता आपण हे छान असं बोटाच्या साहाय्याने यामध्ये खूप सारी हवा भरायची आहे. अशा पद्धतीने 20 ते 25 मिनटं तुम्हाला फेटायचं आहे. 20 ते 25 मिनटानंतर तुम्ही पाहू शकाल पाण्यामध्ये आपण हे पीठ सोडल्यानंतर ते पाण्यावरती तरंगत आहे, म्हणजे तुमचं पीठ हे छान असं तयार झालं आहे आणि त्यावर खूप सारे बबल्स आलेले आहे. अशा पद्धतीचं जर तुमचं पीठ असेल तरच तुमचे मेदूवडे हे बाहेरून क्रिस्पी आणि आतून खूप सारे जाळीदार असे तयार होणार आहे. त्यासाठी पीठ फेटताना तुम्हाला 20 ते 25 मिनटं छान असं फेटून घ्यायचं आहे. त्यानंतर वाटीला आपण अशा पद्धतीने थोडंसं पाणी लावून घेतलेलं आहे. हाताला देखील पाण्याचा हात लावून व्यवस्थित असा मेदूवड्याचा आपण या वाटीवर शेप देऊन घेणार आहोत. तेल देखील व्यवस्थित असं तापण्यासाठी ठेवलेलं आहे. सुरुवातीला तेल व्यवस्थित गरम केल्यानंतर गॅसचा फ्लेम हा मीडियम करायचा आहे आणि मीडियम फ्लेमवर व्यवस्थित असं हे मेदूवडे तळून घ्यायचे आहे. कधी कधी मेदूवडा बाहेरून व्यवस्थित तळला जातो, परंतु आतून हा व्यवस्थित तळले जात नाही. त्यासाठी मेदूवडा तळताना तो मीडियम फ्लेमवरच तळायचा आहे आणि अशा पद्धतीने वाटीला तेल लावून तुम्ही हा 4 ते 5 मिनटामध्ये मेदूवडा व्यवस्थित तळून होतो. अशा पद्धतीने सुरुवातीला तुम्ही एक करूनच मेदूवडा तळा आणि अंदाज घेतल्यानंतर तुम्ही 3 ते 4 मेदूवडे एकाच वेळेस तळून घेऊ शकता. हे पहा, अशा पद्धतीने तुम्हाला छान असा मेदूवडा तळून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकाल अगदी छोट्या छोट्या साईजमध्ये मी हे मेदूवडे करून घेत आहे. एवढ्या पिठामध्ये, एवढ्या बॅटरमध्ये आपले साधारणतः 25 ते 30 मेदूवडे तळून होणार आहे. हे पहा, परफेक्ट असा शेप दिला जात आहे. तुमचं जर बॅटर पातळ झालं तर अशा पद्धतीचा शेप तुमच्या मेदूवड्याला येणार नाही. त्यामुळे बॅटरमध्ये पाणी न टाकताच शक्यतो तुम्ही वाटून घ्या. हे पहा, अशा पद्धतीने वाटीला थोडंसं पाणी लावून अगदी व्यवस्थित असा आपण हा शेप देऊन घेत आहोत. तुम्ही पाहू शकाल वाटीला पाणी लावल्यामुळे किंवा तेल लावलं तरीही तुमचा मेदूवडा हा तेलामध्ये अलगद असा सोडता येतो. हे पहा, अशा पद्धतीने आपण सर्व मेदूवडे तयार करून घेत आहोत. हे पहा, पाण्याचा हात लावून व्यवस्थित असा शेप देऊन घ्यायचा आहे. या ठिकाणी मी गॅसचा फ्लेम हा मीडियमच ठेवलेला आहे आणि मीडियम फ्लेमवर सर्व मेदूवडे तळून घेत आहे. मेदूवडा करताना सुरुवातीला छोट्या साईजमध्येच करा. नंतर जर तुम्हाला करणं सोपं वाटत असलं, सुरुवातीला तुमचे 1 ते 2 किंवा 3-4 मेदूवडे हे चुकू शकतात, परंतु नंतर तुम्हाला
थोडीशी प्रॅक्टिस झाल्यानंतर नंतरचे तुमचे मेदूवडे हे अतिशय परफेक्टच तयार होणार आहे. त्यामुळे पहिले 2 ते 3 जरी बिघडले तरीही तुम्ही नंतरचे मेदूवडे अशा पद्धतीने तयार करत राहायचे आहे. परंतु तुमचं जर बॅटर हे घट्टच असेल तर तुमचे एकही मेदूवडा चुकणार नाही. प्रत्येक मेदूवडा हा अशा पद्धतीचा परफेक्टच तयार होणार आहे. आणि जरी थोडंसं तुमचं बॅटर हे पातळ झालं तरीही तुम्ही अशा पद्धतीच्या शेपमध्ये अगदी छोट्या साईजमध्ये तयार करून घ्यायचे आहे. हे पहा, अशा पद्धतीने सर्व मेदूवडे आपले तळून तयार होत आहे. खूप सारे क्रिस्पी असे झालेले आहे. आणि तुम्हाला खूप जास्तच क्रिस्पी आवडत असतील तर तुम्ही तळून घेतल्यानंतर ते 5 मिनटं थंड करा आणि पुन्हा कडकडीत तेलामध्ये तुम्ही ते सोडून 2 ते 3 मिनटं व्यवस्थित हलवून घेऊ शकता. सर्व मेदूवडे मी तुम्हाला काही तळून दाखवलेले आहे. आता चटणी करण्यासाठी आपण लसूण घेतलेला आहे, फुटाणा डाळ, हिरवी मिरची, अद्रक, स्लाइस केलेलं खोबरं आणि कोथिंबीर घेतलेली आहे. आता यामध्ये आपण सुकं वाटल्यानंतर यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि अगदी अर्धा कप पाण्याचा वापर करून अगदी घट्टसर अशी ही चटणी वाटून घेतलेली आहे. आता यावर आपण छान अशी तेलाची फोडणी देणार आहोत. त्यामध्ये जिरं, मोहरी आणि कढीपत्ता टाकून त्याची छान अशी फोडणी करून घेतलेली आहे. ओल्या नारळाची चटणी देखील आपली तयार झाली आहे. त्याचबरोबर मी तुम्हाला 10 ते 15 एवढे मेदूवडे तयार करून दाखवले आहे. राहिलेले मी नंतर करणार आहे. ते गरमागरम डिशमध्ये मी सर्व केलेले आहे. त्यासोबत ही ओल्या नारळाची चटणी देखील ठेवलेली आहे. रेसिपी करून पहा, कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. त्याचबरोबर रेसिपीबाबत काही शंका असतील त्या देखील तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. आणि आठवड्यातील 5ही दिवस सोमवार, मंगळवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार दुपारी येणाऱ्या रेसिपी माझ्या पाहायला विसरू नका. हे पहा, छान असे मेदूवडे आपले तयार झालेले आहे. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच नवीन छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.